काहीच चाललं पण जेवायला कधी काही जर काय म्हटले की आयला एकत्र कुटुंब अजून कुठं जा म्हणजे एवढं चाललेलं तुम्ही चांगलं चालेल तीही असे बी म्हणणार आणि जेवढं कुटुंब संकट म्हणा दवाखाना तेव्हा बाहेरच्याला बोलवायचं काम नाही हो ही माणसं समजणं झाली अहो 4-4 दिवस नाही एखाद्यानं काम केलं तरी चालतं आता तसं कोणा शिराव पडल्यावर काशीला घालायला लागणार दारा काढलेच पाहिजे वैगन टाकलेच पाहिजे का नाही होतं का नाही समजून घेतलंच नाही हो चांगलं आहे खरं एकत्र कुटुंब पद्धती एक नंबर फक्त प्रत्येकानं नाही त्या कुटुंबातल्या सुद्धा आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं एवढं गरजेचं हा तीच सांगतो मी मेडकर थोडस मागे सरकून असलं आता मला एक आठवतं यांच्या ती पोरांचे लग्न आणि नातवांचं कार्यक्रम अगदी शांततेत पण ह्यांच्या पुतण्यांचे लग्न वेगळं सोसायटीत खडलं ही कधीतरी ही ठोस लागतं आमच्या दोन्ही पोरांचे लग्न तिकडे या दिवशी आता रवीचं हे जर लगीन सोसायटीत केलं पोरीचं इजूचं असं नाही बाकी जेवणाला काय लय आता त्या टायमाला तसलंच होतं की तसलं घातलं तरी मी भरपूर म्हणतात नाही पण इजूचा जावा जिलेबीचं जेवण खाट अगदी ती भरली होती ते करते ती म्हणून ती टिकले हो नाहीतर माझ्याच त्याचं सगळं मोठं होत नाही सगळ्यांचं साथ आणि ते करावंच लागतं फक्त मला वाढदिवसात तेच करा वाढदिवस त्यांचं घरात चाललं असं नाही कोण काय नाही आणि ते करते त्यांचं ते मी नसतो मला फोटो आम्ही पण केलं जायचं ह्यांच्या वाढदिवसाला मला फोटो काढा या म्हटलं तरी मी म्हणतो नाही नाही तुमचं तुम्हीच करा आपल्याला अरविंद करणाचं घर जाऊन पाहिजे ती वाढदिवसाच्या टायमाला म्हटलं एवढा खर्च करता त्याच्यापर्यंत पोराच्या वर्षाला नियम होता काही ते सगळ्या त्याचा काही विषय सगळ्या पोरांचा त्या पेताने कसा बसला असेल तसा 4,000 10,000 काय ही स्कीम कशी असते त्या आता पोळीचं नव्हतं तर पोळीला 50,000 रुपये एकदमच टाकलो की दामदत्ती जगायचा लाख रुपये जाते ती केले तशी पावते म्हणजे आता येणं आधी कशाला वापरत ते पोळीच्या बाचं टाकून काय करायचं नाही जेवण काय होतं आपलं जे गॅस खाय आपण ठेवायचं आपण हात पाणी करून बाहेर असतं आणि जेव्हा उशीर झाल्याला भुका लागलेली आणि कशात कार्यक्रमाला उशीर कार्यक्रम संपल्यावर मग जेवण झालं होय होय कार्यक्रम म्हणजे त्यांची रॅली आली जवळजवळ 1च्या समोर कुठं आणली त्यांनी त्या चौकात नेलं होतं की त्या अनिल कशी देतात हा कुठं अनिल कशी कोरोनापासून ते जे आहे ते सगळं संपर्कच बंद झाला त्या दिवशी फक्त ते लांब असल्यामुळे दैना लोक नाही तर काय
आपला कार्यक्रम तिकडे शशी आला आणि ते काहीतरी अडकल्याच वाढत तिथं वाईट आहे याला जायला येत नाही एकदा जर उशीर झाला हो आम्ही आहे का नाही 11:30 वाजता वाकरीव गेलो थांबा मागवूयास म्हटलं वारकऱ्यांचं साहित्य काय सांगायचं माऊली मागवूयाच काय झालं माहितीये का आडिवलं कुठं माहितीये का तिथं आडिवलं आणि असा टर्न घेऊन एक रस्ता होता तो तिकडे नादावला तर आम्ही टर्न घेऊन पुढे गेलो पुन्हा 20 किलोमीटर पुढे गेलो अनेक ठिकाणी आडिवलं म्हणले पुढे बंद आहे योगायोग जिथं आडिवलं का नाही तिथनंच कॅनलवरनं तिथं ठिया जेवण असते तिथं गेलो महत्वाचं नाहीतर काय अडकलं नाही सोडत नाही त्या अजिबात विशेष तसं अडकला असं मग त्या दुसरी गोष्ट फोन अजिबात लागत नाही मेसेज जात नाही किंवा आम्हाला लागलेला नाही तर 2-3 दिवस झालं फोन करते सकाळी मला फोन आला सुधीर बापूचा किती ह्याला जे आज प्रसाद कुणाच्या हस्ते आरती हॅलो म्हणलं कुणाच्या हस्ते कोणी? जैन नाना बाळून नाना संदीप काय नाही, संदीपची आई फोन केलेला वैशाला काही हे सगळी माणसं म्हणलं सगळ्यांनी जरा हे द्या गडबडीत आहेस का? आरतीचा मान आणि आरती करा त्यांच्या हस्ते काय नाही, वाटतं रे, येताना एक माणूस असं खाल्लं खायला खाल्लं कसं काढत होतं रे. म्हणजे त्याला जेवण मला करणार calculation करायला लावलं. आता सकाळची 1 लाख रुपये काहीतरी बांधायचं. मग मला फोन आला तर काय करू म्हटलं आमच्यातली मस्त जण आहे सगळ्यांनी जरा जरा द्या पुन्हा पुढे आल्यावर ते व्याज जर मला जास्त जैन नाना तेवढं नाव माहित वाटलं. नव्हतं म्हणून म्हटलं आपलं सहज जैन नानाचं तुला नाव तुझी आठवण आली रे. असं आहे सगळ्यांनी द्या म्हटलं हाय द्या म्हटलं माणसं. जायला अरुणला बरेच दिवस झाले फोन पण लावले नाही. पण लावला. त्या दिवशी जाऊन गाडी घेतली त्याची काकी गंगावली निवांत अगदी फक्त काय झालं माहितीये का सगळ्याची काळी मीठ पडली यायचं असतं तर आधीच फोन केला काळी असता. मीठ येणार पडली आहे. मुलं काय मार काही आलंय कुठलं काय आता एक आलंय आता काय लई कामं बी नसतात तेव्हा कसं परीक्षा होती तोपर्यंत कसं होतंय येणं भाग होतं त्यामुळे आपली गाठ परीक्षा जशा संपल्या तेव्हापासून माझा जास्त दौरा तिकडनं संपलाय हा? किती बघत होते बघूया. आणि त्यात काय होते ते माझ्या गाया आहेत, त्यामुळे मला कुठं जाया येत नाही. मध्ये भैया ठेवलेला तो पण एक 5-6 महिने राहिला म्हणलं गेला. तेच सकाळ आता आणि चिकन तो बनलो आता जरा कमी करत होती जरा. आपला फोन करून दिले नाही नाही बाकी घेतली. आई वगैरे मग ते म्हटले असू दे एक नंबर काम कसं तुमचा व्याज दर कसा असतो? नाही नाही परवा दिवशी दिले कसा असतो पण येताना मी हा जातानाच घेऊन गेलो ते ह्यांचा काय झालं इथनं गेलो सकाळी आम्ही 11 वाजता इथनं बाहेर पडलो आणि बरोबर लेंगरे ते जेवायच थांबले गेलो ती जेवलोच त्यांचं आमचं नेहमी आलं पण काय ते लगेच त्यांचं चपाती भात भाजी चांगलं जेवण लेंगऱ्याचे लेंगऱ्याच्या पुढे 3 किलोमीटर गाव होते तिथं दिलं त्यांच्या ताब्यात त्यांनी फेटा आणि नारळ देऊन सत्कार केला सगळे आता ह्याच्यात असतील गेली पण तेच सकाळी फोन आला कालच गेलो मी पण तीच प्रश्न करतो सुधीर बापूचा कसा फोन आला आणि लागला का? फोन लागत नाही अहो लाखो लोक 10-15 लाख लोक तिकडं लागत असेल हा तिकडं लागत असेल तिकडं लागत हो ना त्या टॉवरवर लय लोड येत असेल कसला लोड मग असं ती धुळा पडत असेल त्याचा असं काही बहुतेक आमच्या जाण्याचा आला होता त्या दिवशी आम्हाला 11 तास लागले बायको बोलत होती दर्शनाला तुमच्यातलं कोण गेले काय ह्याच्यात कोण मंडळी गेली दादा दादा गेला गंगावळी जैन नाना संदीपराव आपलं कार्यक्रम किती जोरात लावतो ते गेलं ते खातं मी गेलो तर ती तिची दाढी करतो आपलं दोघांच बसून तो इकडे दाढी करतो इकडे बसला दोघांचं असं व्यवस्थित दर्शन एका वेळेला दोघं तो भेटला परवाच भेटला मला आणि आज
विठ्ठलाचं खरं रूप दिसलं मला. दिसलं? किती द्यायचं आहे ते ऑनलाईन इकडे याच होईल ना मला. मी म्हणलं होतं आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. आलेलंच नाही. ती खरं नाही, बिघडली आहे. होय बरोबर आहे जरा. किती झालं आहे का लक्षात सांगा की. जरा हे अंदर असं तू मोबाईल वापरायला. गेम सर काही नाही सुट्टी मोरून सुट्टी आहे का? मोहरमची सुट्टी आहे का एकादशीची मोरूची सुट्टी असणार आहे. 80. तुझं ऑनलाईनच चालू असते आज तुझं काम. होय धर्मासरांनी पद्धती आला. धर्मासरांनी पद्धती आला. मध्ये पण ऍड होतात. टीम मध्ये कसं आहे आमच्या टीम मध्ये ते जातो कोणीकडं असतील का नाही तसं कोणीकडं काम करून तसं बदलते. धर्मासरांच्या माझं प्रमोशन झालं. प्रमोशन झाल्यापर्यंत मला ह्याच्यावर दिलं.